तर सियानं हे टोकाचं पाऊल का उचललं असेल आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर सियानं आणि केतन यांचा विवाह ठरला होता आणि मग ते लोहगडावर गेल्यानंतर तिथं केतन अग्रवाल यांचा अपघात होता की मृत्यू आपण ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. चला तर मग सात मैत्रीच्या चॅनलमधला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर बघा आपण बघणार आहोत सियानं हे प्लॅनिंग करून सगळं हे केलं बघा. केतन अग्रवालला तिथं लोहगडावर नेणं आणि ते फोटोशूट करणं तिथं बघा. आणि सुरुवातीला सर्वांना सांगणं की हा केतन फोटो काढताना गडावरून खाली पडला. सुरक्षा रक्षकांना सांगितलं तिनं आणि सगळ्यांनी येऊन तिथं बघितल्यानंतर तोपर्यंत केतन अग्रवाल हा संपला होता बघा. म्हणजे ते डेट झालता केतन अग्रवाल. पण नंतर काही दिवसानंतर अशी अपडेट आली की तिथं समजलं की तिथं सीसीटीव्ही फुटेज असल्यामुळं काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये समजलं की हा केतनचा अपघात नसून हा मृत्यू आहे आणि हा प्रॉपर सियाने घडून आणलेला फुल प्लॅनिंग नुसार होता. आणि सिया आणि सियाचा बॉयफ्रेंड हे ह्या दोघांनी केलेलं प्लॅनिंग आहे हे बघा. तर कशा प्रकारे आपण बघणार आहोत. सात मैत्रीची चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर आपण बघणार आहोत आता सियाने कसं फुल प्लॅनिंग करून हे बनवलं आहे बघा. सियानं सुरुवातीला पासपोर्ट केतन अग्रवालचा पासपोर्ट तो गायब केला आणि नंतर मग प्लॅनिंग करून त्याला सिंहगडावर नेलं. आणि सुरुवातीला फर्स्ट टाइम नेलं त्यावेळेस तिनं ढकलून दिल्यानंतर तो योगायोगाने एका फांदीला धरून लटकल्यानंतर त्यानं विचारलं की सियाला असं का केलं तू. तर तिनं असं परफेक्ट असं प्लॅनिंग करून उत्तर दिलं की इथं साप होता, साप असल्यामुळे मी तुला ढकलून दिलं तुझा जीव वाचवण्यासाठी. आणि तिथं केतन अग्रवालनं पण सांगितलं की बघा हा थँक्यू म्हणून तू माझा जीव वाचवला. तरी पण तिथून आल्यानंतर पण केतन अग्रवालनं घरच्यांना विचारलं की तुम्ही सियाची पूर्ण चौकशी केली का. तरी पण घरचे हो म्हणाले. आणि नंतर बॉयफ्रेंड सियाचा बॉयफ्रेंड आणि तो दिसतोय की आपल्याला की तो पावसाळा नसून तरी सुद्धा रेनकोट आणि त्याच्या कानात हेडफोन आहे. तो त्यांचा पाठलाग करत आहे आणि तिथून त्या दोघांनी मिळून प्लॅनिंग करून त्याला गडावरून ढकलून दिले बघा. आणि याच्यावर केतन अग्रवाल ह्याच्या वडिलांनी ह्या दोघांवर तक्रार नोंदवलेली आहे. पण चैतन याचं म्हणणं होतं की सियाला मी म्हणत होतो की आपण पळून जाऊन लग्न करूयात. पण सिया म्हणाली की नाही आपण पळून जाऊन लग्न केलं तर माझ्या घरच्यांची इज्जत जाईल, माझ्या घरच्यांचं नाव जाईल असं सियाला वाटलं. पण हे कृत्य करून तरी पण असं पण तसं पण तिच्या घरच्यांचं नाव गेलंच. बदनामी हिची स्वतःची पण झाली आणि तिच्या बॉयफ्रेंडची पण झाली बघा. असं कृत्य करण्याचं लोकांचं धाडस तरी कसं होतंय बघा. आजकाल दुसऱ्याचा खून करणे इतकं पण वाईट कृत्य लोक करायला लागलेत बघा. आजकाल माणुसकी म्हणायची चीजच कसली राहिलेली नाही ह्या जगात बघा आजकाल. त्याच्यामुळे मित्रांनो असं कुठलं पण पाऊल उचलण्या अगोदर घरच्यांचा विचार घ्या. घरच्यांना सांगा की मला हा मुलगा पसंत नाही, मला हा मुलगा पसंत आहे, ह्या मुलाशी लग्न करायचं आहे. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कमेंटद्वारे नक्की सांगा व चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मित्रांनो.